निशिदिनी हो. निरूपण पुष्प 19 हम्म. सर्वांतरी देव सदाशिव आहे. सज्जन हो, आजचं निरूपण जरा काळजीपूर्वक ऐका, इंटरेस्टिंग आहे. तर 5वा श्लोक आहे ईशावास्य उपनिषदातला, तो वाचतो. तदै जती तम नाही जती तद दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. आता तर जे आपण मागे म्हटलंय ए जती म्हणजे कापणे, तदे जती म्हणजे तो कापतो, तन नाही जती तो कापत नाही. मागच्या ह्याच्यात आपण बघितलेलं आहे की आत्मतत्व किंवा ब्रह्मचेतना जी आहे ती सर्व घनदाट असल्यामुळे ती कापत नाही, इथून तिथून जाण्याचा प्रश्नच नाही, ती सर्वत्र असते. म्हणून आता इथे म्हटलंय तदे जती, ती कापते. तन नाही जती, ती कापत नाही. तद दूर आहे, ती दूर आहे. तद तद्वंतिके, ती अति जवळ आहे. तदंतरस्य, ती आत आहे. तदंतरस्य सर्वस्य, ती सर्वाच्या आत आहे. तदु सर्वस्यास्य बाह्यता, ती सर्वाच्या बाह्य आहे. आता नीट ऐका. तदे जती तन्मय जती तद दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यता. अर्थात मराठीमध्ये आत्मान कंपे न हाले परी अंतरात स्फुरण पावे, सर्वांतरी तो राहत असे, सर्व बाह्यही तोची दूर तैसा जवळही असे. येथे थोडी गंमत आहे. तो तत् किंवा आत्मा परमेश्वर तत्व इकडून तिकडे जात नाही, कंप पावत नाही, कारण तो सर्वत्र घनदाट भरला आहे. मात्र तरीही तो जेथे आहे तेथे स्पंदनयुक्त स्फुरणयुक्त आहे. इकडे तिकडे जात नाही म्हणून कापत नाही, परंतु आतल्यात स्फुरण पावतो म्हणून कापतो. म्हणून सुरुवातीला म्हटलेलं आत्मा कंप पावत नाही, हलत नाही, परंतु अंतरात तो स्फुरण पावतो. ए जती याचा अर्थ कंप पावणे आणि स्फुरण पावणे आहे. पण कंप पावणे, इथून तिथे जाणे अशा अर्थी तो करत नाही, फक्त आतल्यात तो स्फुरण पावतो, स्पंदन पावतो. म्हणून एका ठिकाणी तदे जती म्हटलेला आहे, तो कंप पावतो म्हटलेला आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी तो कंप पावत नाही म्हटलेला आहे. एवढाच त्याचा अर्थ आहे. तर येथे थोडी गंमत आहे. तो तत् किंवा आत्मा परमतत्व परमेश्वर इकडून तिकडे जात नाही, कंपत नाही, कारण तो सर्वत्र घनदाट भरला आहे. मात्र तरीही तो जेथे आहे तेथे स्पंदनयुक्त स्फुरणयुक्त आहे. याचा अर्थ ब्रह्मचेतना सर्व घन असल्यामुळे ती कंप पावत नाही, इकडून तिकडे जात नाही, किंवा न एजती म्हणजेच हलत नाही. मात्र तरीही आत्मा परमेश्वर वास्तवात अमृत चैतन्य असल्याने जेथे आहे तेथे अंतरंग स्फुरण म्हणून ती चेतना स्पंदनात आहेच आहे. म्हणजे ती न एजती, कंपत नाही, इकडून तिकडे जात नाही, हेही खरे आहे. त्याच वेळी एजती, स्फुरण पावते, स्पंदन पावते. जेथे आहे ती स्पंदन पावते. आतून बाहेर या पद्धतीने स्फुरण स्पंदन युक्त हालचालीत आहे, हेही खरे आहे. एजती न एजती, कंप पावत नाही पण स्फुरण स्पंद पावते. याचे कारण म्हणजे चैतन्याचा स्पंद पावणे हा सहज स्वभाव आहे. काठोकाठ पाण्याने भरलेला घट उदाहरणार्थ घेतला तर घटातले पाणी इकडून तिकडे जाणार कसे, हे तर घटात सघन असून बंदिस्त आहे. तरीही पाण्याचा वाहने हा गुण लक्षात घेतला तर आतल्यात त्याची काही ना काही बुडबुड्यांप्रमाणे हालचाल होत असतेच असते. हेच ते स्पंदन. तशीच आत्मचेतना ही नावाप्रमाणे जिवंत असणे, चैतन्यशील असणे हा तिचा गुण असल्यामुळे, जरी ती सर्वघन असल्यामुळे तेथून तेथून गेली नाही, तरी ती जेथे आहे तेथे अंतरंग स्फुरण स्पंदन रूपे असतेच असते. पाणी याला जीवन असा शब्द आहे. जीवन याचा अर्थ जगणे, जगणे, जाग असणे असा आहे. त्या कारणाने घटबंध पाणी अगदी सघनतेने येथल्या तेथे असले तरीही जिवंतपणाचे लक्षण म्हणून ते असेनाच असे स्फुरणात असतेच असते. बाष्पीभवन हे पाण्याचे स्फुरण अशा अर्थी अंतरंग हालचालच आहे. नव्हे वरच्या पाण्याचा खालच्या पाण्यावर दाब पडून निर्माण होणारे बुडबुडे हेही अंतरंग स्फुरण चैतन्यच आहे. अगदी त्याच पद्धतीने ब्रह्मचेतना प्राणशक्ती रूपे प्रत्येक जीवाच्या आत व बाहेर
निसर्गाती गच्च घनदाट भरली असली तरी अशाच तऱ्हेने ब्रह्मचेतना प्राणशक्ती रूपे किंवा आत्मा प्राणशक्ती रूपे जीवाच्या आत व बाहेर निसर्गाती गच्च घनदाट भरला असला तरी तो इकडून तिकडे गेला नाही, तरी हृदयामध्ये गच्च भरलेली आत्मचेतना स्फुरणात स्पंदनात असतेच असते. सारांश सर्व घन चेतना जीवशक्ती रूपे सर्वांच्या आत देहात व सर्व बाह्य निसर्गात अगदी रिकाम्या कोऱ्या आकाशाच्या भांड्यातही स्फुरण स्पंदन पावत असतेच असते. म्हणून आत्मा कंप पावत नाही अशा अर्थी इथून तिथे जात नाही, म्हणून तो न यजती. मात्र तो प्राणशक्ती रूप असल्याने अगदी निरंतर स्पंदन स्फुरणात असतोच असतो, म्हणून तो यजती. स्पंदन पुरणयुक्त हालचाल ही यजती आहे, परंतु सर्वत्र तोच असल्यामुळे तिथून तिथून त्याला जाण्याचा प्रश्न नाही, म्हणून न यजती म्हटलेला आहे. तेव्हा हा विरोधाभास नीट लक्षात घ्या आणि त्यातलं रहस्य समजून घ्या. माणसाच्या हृदयात तो अत्यंत नजदीक आणि अगदी आकाशात दूरवरही अंतर्बाह्य तो आणि तोच केवळ सच्चित आनंद घन रूपे स्पंदन स्फुरणात असतो. हेच विश्वचेतनेचे अहर्निस्पंदने किंवा वैश्विक जीवन. माणूस हा एकावेळी देह म्हणून मर्यादित आहे आणि निरंतर स्पंदन स्फुरणयुक्त म्हणून वैश्विकी आहे. नव्हे, देहपतनानंतरही केवळ आतील चेतना आत्मा बाह्य चेतनेला म्हणजे परमात्म्याला मिळतो इतकेच. डबाबंद हवा विना डबा किंवा डबा फुटल्यावर बाह्य वातावरणात मिळून जावी तसेच आहे. एक व्यक्ती मेल्याने व्यक्तीचे जीवन विशिष्ट म्हणून नष्ट झाले तरी ते त्याच वेळी समष्टी जीवनात म्हणून टोटल एनर्जी किंवा कॉस्मिक लिव्हिंग म्हणून राहतेच राहते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या वैश्विकतेचा मागोवा घेऊन वैश्विक जीवनाचा विश्वस्त म्हणून काम केल्यास येथे मरणे नसून चेतनेचे केवळ रूपांतरण आहे हे सहज ध्यानात येईल. मग जीवन कंटाळवाणे न वाटता स्फुरण स्पंदन रूपे वैश्विक असल्याचे ध्यानात आल्याने ते नित्य नूतन आनंददायी प्रिय वाटून अखिल मानवजातीला तिच्यातच लपलेल्या दैवी जीवनाचा अमौलिक कस्तुरी ठेवा सापडल्याखेरीज राहणार नाही. मग त्याला पटेल की आत्मोपनिषद पान 174 वर आहे, देव नाही ऐसी जागा कोठे कैसी. आकाशीचा रंग फुलांचा तो गंध, मेघाची ती वृष्टी देवाची ही सृष्टी. देव येथे आहे देव तेथे आहे, देव नाही ऐसी जागा कोठे कैसी. देव कोठे राहे देव कैसा राहे, देव आम्हा तुम्हा घरी राहत आहे. देव सदा आहे देव सदा आहे, सर्वांतरी देव सदा शिव आत्मा रूपे राहे. पहा, हा किंचित नारायण म्हणतो तेच आत्मारूपे ईशावास्य उपनिषदात गौरवलेले आहे. खात्री करा, स्वानुभव घ्या आणि आपलं जीवन म्हणजे व्यक्तीचं जीवन नसून हे समष्टीचं जीवन आहे आणि हे समष्टीचं जीवन हाच घनदाट भरलेल्या आत्म्याचा संसार आहे किंवा संसरण आहे. आत्म्याचे हे संसरण म्हणजे आत्म्याचा हा संसार आहे. अशा अर्थाने व्यक्तीचे जीवन वाटले तरी प्रत्यक्षात ते वैश्विक जीवन आहे. याचा जर आपण बोध घेतला तर वैश्विक जीवनाचे रहस्य जोपर्यंत आपण देहरूपे जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला समजून येईल आणि ते समजून आल्यानंतर देह असून सुद्धा आपण विधेयीपणे मोक्षाचा आनंद घेऊ आणि त्यानंतर देह पडला तरी सुद्धा भांड्यातली हवा बाहेर जावी, आतला आत्मा परमात्म्यात विलीन व्हावा. अशा तऱ्हेने अष्टावक्र म्हणतात तसं प्रतिबिंब दर्श योगाने जैसा दर्पण राहतो तैसा देही आत्मा बाह्य परमेश जाणतो. आत्मा आणि परमात्मा एकच आहे. माझं जीवन आणि समष्टीचं जीवन खऱ्या अर्थाने दैवी संसार म्हणून एकच आहे. तेव्हा हे दैवी संसाराचे संसरण म्हणजे दैवी संसाराचे सतत असणे, सतत स्फुरणयुक्त असणे, स्पंदनयुक्त असणे, घनदाट हे संसरण आहे. हा दैवी संसार घनदाट आहे. तो इथून तिथे गेला नाही, तो जागच्या जागी तो कायम स्पंदनात आहे. हे लक्षात आलं तर स्पंद आहे तोपर्यंत जीवन आहे. परंतु माझा स्पंद गेला असं नसतं. स्पंद आत आहे, बाहेरचा डबा फुटला त्यातला स्पंद बाहेर जातो. अशा अर्थाने कोणीही कधी मरत नाही, म्हणजे वेगळ्या अर्थाने कोणीही कधी जन्माला आलेलं नाही. फक्त चैतन्याच्या स्फुरणामुळे वेगवेगळ्या चित्राकृती जीवाकृती दिसतात इतकेच. परंतु
आकृतीच्या आत आणि आकृतीच्या बाहेर जे आहे ते दिसलं नाही तर ते घनदाट आहे. म्हणून कोऱ्या आकाशामध्ये सुद्धा निश्चितच आत्मतत्व आहे. जर कोऱ्या आकाशात आत्मतत्व आहे तर कीड मुंगीपासून आकाशापर्यंत म्हणजे या ब्रह्म तृणपर्यंत केवळ आणि केवळ हा दैवी संसार आहे. आपल्या लक्षात आल्याने खराखुरा आनंदाचा साठा आनंद निधान आपणाला गावेल. आणि हा साठा आपल्याच हृदयात आत्मारूप आहे हे कळल्याने जो मानव कस्तुरी मृगाला असतो तो आता आपल्याशीच असेल आणि म्हणेल, अरे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपणाला मात्र आपला ठेवा सापडला नाही. अशा अर्थी आपण कोरडे पाषाण, तर कोरडे पाषाण असू नका. खऱ्या अर्थाने पाषाणातील जे अमूर्त तत्व आहे देवतत्व आहे ते समजून घ्या आणि आनंदी असा. म्हणून हे सर्वांतरी देव सदाशिव आहे ते निरूपण खास ध्यानात घ्या. आणि हेच निरूपण एका किंचित नारायणाने आत्मोपनिषद मध्ये सोप्या शब्दात मांडलेलं आहे, जे अर्थातच उपनिषदामध्ये ईशावास्य उपनिषदामध्ये 5व्या मंत्रात सांगितलेलं आहे. अस्तु, धन्यवाद, सुप्रभात, सुदिन.